हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असालच. चला मित्रांनो, आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे, जी आहे इंदोरची महाराजा लस्सी. आता ही नेमकी घरी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करून द्या. चला मित्रांनो, वेळ न घालता सुरुवात करूया. महाराजा इंदोरी लस्सी ही नेमकी कशी तयार करायची. मित्रांनो, महाराजा म्हटली त्यामुळे यामध्ये ड्रायफ्रूटचा भडीमार असतो. त्यामुळे ही पिण्यापेक्षा खायलाच खूप जास्त मजा येते. ती आपण बनवणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याला जे लागतं ते आपण जवळ ठेवूया. दही आहे ती आपल्याला घ्यायची. त्याआधी मी मित्रांनो आईस क्यूब जे आहेत ते थंड आईस क्यूब ठेवलेले आहेत आपल्या या मिक्सी जारमध्ये. आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत दही. दही हे नेहमीप्रमाणे आपलं फ्रेश दही असायला हवं, ते मी याच्यात घालतो. आता मित्रांनो, या महाराजा लस्सीमध्ये ॲक्च्युली 2 फ्लेवर असतात. त्यामुळे हिला महाराजा म्हटलं जातं. आणि इंदूरची ही अतिशय फेमस लस्सी आहे, पण आपण ती घरीच बनवणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि तिला महाराजा का म्हणतात मी तुम्हाला नंतर शेवटी सांगेल. कारण की तुम्ही जर ही खाल्ली ना तर तुम्हाला ती एवढी आवडेल तर खूप आवडणार आहे. आता मित्रांनो, आईस क्यूब टाकून मी दही टाकून घेतलं. आता यामध्ये जर तुमच्याकडे साखर पावडर असेल ना तर खूप अत्यंत चांगलं. समजा नसेल तर आपली साखरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता तुम्हाला साखर किती आवडते किंवा दही किती आंबट आहे त्याच्यावर साखरेचं प्रमाण जे ते आपण ठरवायचं आहे. आता साधारण हे माझं फ्रेश दही आहे त्यामुळे मला 2 चमचे साखर पुरेशी आहे. महाराजा ड्रायफ्रूट्समध्ये साधारणपणे 2 कलर तिथे असतात. तर त्यामुळे सुरुवातीला आपण जो या महाराजा लस्सीचा जो रंग आहे तो थोडा आपण पिस्ता कलर इथे घेणार आहोत. त्यामुळे पिस्त्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आणि थोडा वाटला तर हिरवा रंगसुद्धा तुम्ही त्याच्यात वापरू शका. तर मी थोडं याच्यामध्ये पिस्ते टाकतो आहे. थोडे मी यामध्ये पिस्ते घातले आणि त्याचप्रमाणे यामध्ये थोडा मी हिरवा फूड कलर टाकतो आहे. बिलकुल थोडासा मामूली फूड कलर हिरवा जो आहे मी याच्यामध्ये टाकला आहे. पुन्हा थोडंसं दही जे याच्यावरून टाकतो, जेणेकरून पाणी टाकण्याची आपल्याला त्याच्यामध्ये गरज नाही. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे इलायची पावडरमुळे लस्सी खूप स्वादिष्ट होते. त्यामुळे थोडी चिमूटभर इलायची पावडर मी याच्यामध्ये टाकत आहे. ओके. आणि हे सर्व जे मिक्सर आहे आपण ग्राइंड करून घेऊया बारीक मिक्सरमध्ये. आणि जी दुसरी लेयर जी आपण बनवणार आहोत ती आपण आंब्याची बनवणार आहोत. सेम मटेरियल, फक्त पिस्ता न टाकता त्यामध्ये आपण आंब्याचे काप टाकणार आहोत. ते लक्षात घ्या, आंबा काढून त्यामध्ये काप टाकणार आहोत. मग आता हा आपला पहिला लेअर होईल आणि दुसरा जो लेअर असेल तो मँगोचा असेल. मँगो लस्सी सेम आहे, फक्त फूड कलर आणि पिस्ताऐवजी त्यामध्ये आपण मँगोचे काप घालणार आहोत. ते मी दुसऱ्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते करून घेतो. चला मित्रांनो, आता याला आपण ग्राइंड करून घेऊया. तर आपल्या दोन्ही लस्सी तयार झालेत बघा, एक पिस्ता आणि इकडे मँगो. आता हे आपण गार्निश करूया. आधी यांना आपण ग्लासमध्ये घेऊया आणि थोडं गार्निश करूया. महाराजा लस्सीमुळे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे खूप लागतात. बघूया. आता सुरुवातीला मी यामध्ये टाकतो आहे मँगो. मँगो टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला रोबझा जो आहे तो लावायचा आहे. रोबझा लावून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण टाकूया पिस्ता लस्सी टाकूया. त्यांचे छान मिक्सचर जे ते तयार होतं आणि हे या पद्धतीने आपल्याला दिसतंय. दुसरा ग्लास भरूया आपण. यामध्ये आधी आपण टाकूया मँगो. नंतर यामध्ये आपण घालूया पिस्ता. आणि यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट जे ते घालूया. थोडी मलाई असेल तर खूप छान मलाई यामध्ये आपण घालूया. अशा पद्धतीने गार्निशिंग केल्यानंतर आपली जी लस्सी आहे महाराजा लस्सी ही तयार आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला ही खूप आवडेल, खूप मजा येईल खायला. आणि अतिशय सोपी रेसिपी होती. 2 मिक्स आपल्याला यामध्ये लस्सी मिळतात. एक इथं मँगो लस्सी आणि दुसरी इथं पिस्ता लस्सी. नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा. चला मित्रांनो,